राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मदतीला धावले। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सध्या अडचणीत आहेत। 30 वर्ष जुन्या प्रकरणात त्यांना न्यायालयाने 2 वर्षाची शिक्षा ठोठावली आहे। त्यामुळे कोकाटे यांचे सदस्यत्व आणि मंत्रिपद धोक्यात आले। या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हे माणिकराव कोकाटे यांच्या मदतीला धावून आले आहेत। ते म्हणाले, या प्रकरणात संशयाची सुई राज्य सरकारकडे जाते। 30 वर्ष प्रलंबित असलेले प्रकरण अचानक सुनावणीला कसं येतं आणि त्यात लगेच शिक्षा कशी सुनावली जाते हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मंत्री झाल्यावरच या सर्व घटना आणि घडामोडी घडल्या आहेत। त्यामुळे त्यांना कोणी जाणीवपूर्वक राजकीय लक्ष तर करीत नाही ना, असा संशय येणं स्वाभाविक आहे। माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात निकाल जाणे आणि त्यांना मंत्रिपद सोडायला भाग पाडले जाते की काय अशी स्थिती सध्या आहे। राज्य सरकारमधील कोणीतरी यामागे असावं असा संशय अनेकांना वाटतो आहे। सत्तेत आल्यावर 20-22 वर्षांनी अचानक हे प्रकरण उचल खातं, त्यामुळे असा संशय येणं स्वाभाविक आहे, असं पाटील म्हणाले। ते पुढे म्हणाले, कृषी मंत्री कोकाटे यांच्या चुकीचे समर्थन मी कदापिही करणार नाही, मात्र कुणीतरी जाणीवपूर्वक प्रयत्न करून असा निकाल घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील आहे का, असा सवाल त्यांनी केला। या निमित्ताने पाटील यांनी महायुतीत वादाची ठिणगी पेटवली आहे। कृषी मंत्री कोकाटे यांच्या शिक्षेला अद्याप न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही। ही स्थगिती मिळावी म्हणून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। येत्या 2 मार्चला त्याबाबत नाशिकच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे। त्यामुळे या प्रकरणाकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिले। राज्यात महायुतीचे सरकार आहे, मात्र महायुतीचे घटक असलेल्या भाजपचे त्यात वर्चस्व आहे। त्यामुळे भाजपकडून सुरू असलेल्या डावपेचांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आधीच नाराज आहे। त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्याबाबतही तशी स्थिती निर्माण होती की काय अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष पाटील यांनी सूचक वक्तव्यातून व्यक्त केले। या निमित्ताने महायुतीच्या घटक पक्षामध्ये एकोप्याऐवजी विसंवाद वाढतो की काय अशी भीती आहे। विशेषतः प्रारंभी धनंजय मुंडे आणि त्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी सातत्याने दबाव वाढवला जात आहे। त्यात भारतीय जनता पक्षाचेच काही लोक असल्याचे लपून राहिलेलं नाही। त्यामुळे महायुतीत एक नवा वादाचा खडा पडला आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।